अपूर्व हिरे यांचा भाजपमध्ये सध्या पक्षप्रवेश होतो। प्रवीण मानेंचा झाल्याबरोबर आपल्या सगळ्यांचा झाला आहे। सगळ्यांना इथे येऊन प्रवेश करायला संध्याकाळ होईल। अजूनही माजी आमदार अपूर्व हिरेंचा प्रवेश व्हायचा आहे। माजी इंदापूरच्या आणि शिरोळच्या विनंती आहे की प्रवेश झाला, आता बाहेर जाऊन अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा पद्धतीनं भाजपमध्ये सध्या इन्कमिंग सुरू आहे। किती महत्त्वाचा आहे अपूर्व हिरेंचा पक्षप्रवेश भाजपसाठी? सध्या तरी आपण पाहतोय कालपासून म्हणजे जेव्हापासून रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतली तेव्हापासून नवीन पक्षप्रवेशाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अपूर्व हिरे यांचा प्रवेश होतो आहे। याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा धक्का हा विरोधकांना बसणार आहे, विरोधकांना येणार आहे। आणि काल जर आपण पाहिलं, काल देखील धुळे जिल्ह्यातले कुणाल पाटील यांनी प्रवेश केलेला होता आणि आज जर आपण पाहिलं तर आज अपूर्व हिरे यांचा नाशिकमध्ये हा प्रवेश आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते आणि त्यांच्या या प्रवेशामुळे येणाऱ्या काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत यामध्ये खूप मोठा फायदा हा भाजपला होईल अशी शक्यता सांगितली जाते आहे। आणखी अपूर्व हिरेंचा चांगला संपर्क आहे आणि त्या संपर्कामध्ये त्यांचे जे खूप मोठ्या प्रमाणातले कार्यकर्ते आहेत याचा सगळ्याचा फायदा जो आहे तो भाजपला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि आज जर आपण पाहता तर इंदापूरमधून देखील एक धक्का हा भाजपने दिलेला आहे। हा धक्का हा राजू शेट्टी यांना दिलेला आहे, त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शेतकरी नेते आहेत प्रवीण माने यांनी सुद्धा आता भाजपमध्ये आत्ताच प्रवेश घेतलेला आहे। हे दोन महत्वाचे पक्षप्रवेश आज पार पडत आहेत। राजू शेट्टी यांच्यासाठी हा खूप महत्वाचा धक्का मानला जाईल, कारण की इंदापूर शहरामध्ये खूप मोठ्या वर्चस्व आहे प्रवीण माने यांचं आणि त्याच्यामुळे या दोन्ही पक्षप्रवेशांमुळे दोन ठिकाणी म्हणजे नाशिक आणि इंदापूर या दोन ठिकाणी भाजपने खूप मोठे धक्के हे दिलेले आहे। आता येणाऱ्या काळात आणखी असे प्रवेश होतील अशी देखील शक्यता सांगितली जाते आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पर्यंत आपल्याला बघावे लागेल रवींद्र चव्हाण यांच्या एकूणच नेतृत्वामध्ये आणखी किती जण हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। मग ते मित्र पक्षातले असू दे किंवा विरोधी पक्षातले असू दे, काँग्रेस किंवा ठाकरे गटातले असू दे, यांच्या पक्षप्रवेशाची आता रीग लागेल असं एकूण चित्र हे सध्या दिसून येत आहे। ठीक आहे, अक्षय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।